हेमंत गोडसे पुन्हा आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुधाकर बडगुजर यांनी केला। गोडसेंना तिकीट मिळत नसल्याने ते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हा गौप्यस्फोट केला। सिन्नरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार मेळाव्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला। हेमंत गोडसे यांचे निकटवर्तीय आबा बोराडे आणि त्यांचे मित्र असे 3 लोक मला भेटल्याचा दावा सुधाकर बडगुजर यांनी केला। ते बोललो ते सत्य आहे। त्यांचा निकटवर्ती आबा बोराडे म्हणून माझ्याकडे आला होता आणि त्यांची टीम आली होती की जे झालं ते झालं, पदरात घ्या अशा पद्धतीने त्यांनी विचारणा केली। मी म्हटलं वेळ निघून गेली आहे। आता या दाव्यात कितपत तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तिकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केले। वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। हेमंत पाटलांना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली, मात्र भाजपचा पाटलांच्या उमेदवारीला विरोध आहे। उमेदवारी जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी शक्ती प्रदर्शन केले। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केले। वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। हेमंत पाटलांना खरेतर शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली, मात्र भाजपचा पाटलांच्या उमेदवारीला विरोध आहे। उमेदवारी जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केले।